नमस्कार मंडळी, आज दिनांक आहे 4 सप्टेंबर। आपण बरेच व्हिडिओ बनवले, म्हणजे आपल्या व्यवसायाची आहे ना, आपल्याला काय बनवायचं आहे, काय करायचं आहे। तर आता मी तुम्हाला सांगतो, आपल्याला कुक्कुटपालन करायचं आहे, ते पण स्पेशल म्हणजे गावठीमध्येच करायचं आहे। कुठलंही मिक्स ब्रीड किंवा काय म्हणतात बॉयलर वगैरे करायचं नाही। तर आज आपल्या जागेची शांती आहे, म्हणजे गणेश पूजन आहे। तर इथे तुम्ही बघू शकता, मस्त आपलं शेड झालेलं आहे आणि आज पूजा आहे। आत्या आली आहे, पप्पा, मामा, भाऊ आणि देवाला मनापासून धन्यवाद। काल भावाने मस्त काम केलं, त्यासाठी एक जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे। हा भाऊ आहे माझा विशाला। तर आज पूजा आहे, 11 वाजता भट येणार आहे। आणि एक छोटासा प्रॉब्लेम पण झाला आहे की आज पूजेमध्ये बायकोण असणार आहे, तर थोडं अडचण असल्यामुळे, कारण की गावी आपल्या ह्या प्रथा सगळ्या काय म्हणतात पाळाव्या लागतात। तर आज आपलं पूजा होणार, गणेश पूजा होणार आणि बरेच मंडळींना आपण इन्व्हिटेशन दिलेलं आहे। गावातल्या मंडळींना काल आमंत्रण दिलं आहे, ते मला शूट करायचं होतं की आपण गावागावामध्ये फिरतो, आमंत्रण कसं करतो ते दाखवायचं होतं, पण दाखवता आलं नाही कारण की कॅमेरा घरीच राहिला। तर 11 वाजता भट येणार। आणि आता बघा, मी व्हिडिओमध्ये दाखवलं नव्हतं की आपलं जे जाळीचं काम झालं होतं ना, ते आता पूर्ण झालेलं आहे। 20 बाय 40ची शेड आहे आणि इथे बाहेर 10 फूट वाढवलेलं आहे। तर इथे आपल्याला आहे ना कोबा करायचा होता, जसं इथे कोबा आहे ना, असा हा कोबा करायचा होता, पण काय झालं, रेती संपली आणि त्याच्यामुळे सगळा गोंधळ झाला। पण आता नंतर भविष्यामध्ये आपण करू। चोप वगैरे मारून दिला आहे आपल्या देवाने। मामा कसं बांधलाय? हा आते कसं बांधलाय? मस्त बांधलाय ना जकास। आणि आपले जे काम करणारे मंडळी आहेत, म्हणजे ज्यांनी वेल्डिंगचं काम केलं, तर ते आलेले आहेत आता। त्यांचा नंबर व्हिडिओमध्ये दिलेलाच आहे की ज्या मंडळींना असं वेल्डिंग वगैरे करून पाहिजे असेल, त्याचबरोबर असं पूर्ण शेड बांधून पाहिजे असेल, तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता। आले तांबे साहेब, शोभा वाढली। धन्यवाद धन्यवाद, आल्याबद्दल मनापासून धन्यवाद। तर यांनी हे शेड बांधलं आहे, यांचा नंबर दिलेला आहे आणि यांना बरेच जणांचे कॉन्टॅक्ट पण आलेले आहेत की मस्त बांधले आहेत म्हणून, आणि त्यांना पण व्यवसाय असं काहीतरी निर्माण करायचं आहे, बरोबर ना? काका पण आलेत, बरे आहेत ना? एवढ्या उंचीवर मला बोलवलं। शेडला चारी बाजूला आहे ना आंब्याचं तोरण लावणार आहे। आणि काम बघा कसं झालं आहे, जाळी लावून झाली आहे। खालचं जे जाळी लावत होते ना, त्यावेळी पप्पा, देवा हे दोघंजण काम करत होते आणि मी 2 दिवस चक्क शूटमध्ये बिझी होतो। खारेपाटण आणि त्याचबरोबर देवगड अशा या ठिकाणी बिझी होतो मी। हे बघा, मस्त असं नियोजन झालेलं आहे। फक्त काही ठिकाणी अजून थोडंसं बारकाईने काम करायचं आहे, म्हणजे जाळी आहे ना कुठे कुठे कट झालेली आहे, फाटलेली आहे, ती आता आपल्याला नीट शिवून घ्यायची आहे। आपल्याला मराठी व्यवसाय असतात ना, त्यांचे व्हिडिओ बनवायला आवडतात। तर एका बाजूला पप्पांनी सांगितलं की तू जा तिकडे आणि तू शूट कर आणि इकडचं मी सांभाळतो। तर असं कॉम्प्रोमाइज म्हणजे काय म्हणतात, समजूतदारपणा असेल ना, कॉम्प्रोमाइज केला तर सगळ्या गोष्टी होऊ शकतात। कारण की पप्पा बोलले की आता गणपती आहेत, त्यामध्ये त्यांचे व्हिडिओ गेले तर बरं पडेल, सगळ्यांना फायदा होऊन जाईल। तर जाळी बघा केवढी मोठी मारली आहे। ही आपण जाळी आणली सांग तरी 4,000 रुपयाची आणली आहे, 4,500 रुपये सांगितलेली। 30 किलो आणली आहे ही, 130 रुपयाच्या नुसार 160-170 रुपये सांगितलेले, पण जाळी एकदम मस्त झालेली आहे। आतापर्यंत मी बरेच जणांचे व्हिडिओ बनवले, सांगितलं की व्यवसायामध्ये उतरा। तर आज आपण स्वतः उतरलेलो आहे व्यवसायामध्ये, ते पण गावठी कुक्कुटपालनमध्ये। त्याचबरोबर आपल्याला शेळीपालन पण करायचं आहे काही दिवसामध्ये, आणि क्रॅप फार्मिंग पण चालू करायचं आहे। आपल्याला घर पण इथेच बांधायचं आहे। हे सगळं म्हणजे घर म्हणजे अर्धं आपलं घर असणार आहे, तर अर्धं अजून पुढे जागा आपल्याला वाढवायची आहे। तर त्यानुसार आपल्याला सगळं नियोजन करायचं आहे, कारण की आपल्या एकाच बागेमध्ये सगळं असेल ना, तर तिथे लक्ष देता येईल। कारण की एक कुक्कुटपालन इकडे आहे, शेळीपालन लांब आहे, क्रॅप फार्मिंग दुसरीकडे आहे, तर तसं मॅनेज होणार नाही, म्हणून आपण एकाच ठिकाणी करणार आहोत। तर इकडचा परिसर एकदम असं साफ करून झालेला आहे। कमेंटमध्ये सांगा मंडळी कसं वाटतं आहे, आणि ज्या मंडळींना यायचं आहे आपल्या कुक्कुटपालनमध्ये, म्हणजे आपल्या शेडमध्ये, म्हणजे शेड बघायला यायचं आहे, तर ते येऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही आहे। आणि आजपासून किंवा उद्यापासून आपल्या या बागेमध्ये
गावठी कोंबडी येणार आहेत, कारण की आपण 9 कोंबडी आणलेली आहेत. एक कोंबडा आहे, त्याचबरोबर अजून 20 कोंबडी आपण घेतलेले आहेत. 20-30 कोंबडी घेतलेली आहेत. म्हणजे 300 रुपये 350 रुपये ह्या रेटने घेतलेले आहेत, कारण की जे छोटे आहेत त्यामुळे. पण एक तुम्हाला सांगतो, व्यवसाय करायचा असेल ना तर एक इमानदारमध्ये आपल्याला व्यवसाय करावा लागणार आहे. आणि करायचा जेवढं तुम्ही इमानदारमध्ये कराल तर हळूहळू तुम्हाला सक्सेस नक्कीच मिळणार आहे. आणि आपण ह्या आपल्या जागेमध्ये, आपल्या शेडमध्ये फक्त आणि फक्त गावठी ठेवणार आहोत, गावठी कोंबडा. त्याचबरोबर आपल्याला जमलं तर आपण गिनी फॉल आणि राजहंस असे पक्षी पण आपण आणणार आहोत. टर्की, कारण की जेणेकरून इथे साप येतात, मुंगूस येतो, मग ते एक अलार्म कॉल देतील आपल्याला. मग आपण एकदम अलर्ट होऊन जाऊ आणि जिथे काय आहे तर तिथे जाऊन आपण त्या पक्षाला वाचू शकतो, किंवा कुठला प्राणी आला असेल तर तो तिकडून आपल्याला बघून पळून जाऊ शकतो. पण एक तुम्हाला सांगतो आहे, व्यवसाय करायचा आहे तर खूप मेहनत करावी लागते. म्हणजे ना खूप काय म्हणतात, डिसिजन हृदयावर एकदम ठामपणे करून आपल्याला व्यवसाय करावा लागतो. कारण की आहे ना, हा व्यवसाय एक दिवसाचा नाही आहे, लाँग टर्मचा विचार करूनच करायचा आहे. बरेच मंडळी म्हणतील की बॉयलर कर, त्याचबरोबर वेगवेगळे पक्षी ठेव, गावरण ठेव, आराळ ठेव, किंवा कावेरी ठेव. पण मला ते नाही करायचं, मला शिकायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला गावठी ही आपली जात आहे, ही लुप्त होत चाललेली आहे. आपल्याला ही एक ब्रँड बनवायचं आहे. राजापूर तालुक्यामध्ये माळी यांच्याकडे गावठी कोंबडी तुम्हाला मिळतील, असं आपल्याला एक वेगळा ब्रँड बनवायचा आहे. तर इथे तोरण लावलं आहे भावांनी, आतमध्ये रांगोळी काढतात, तो रांगोळी काढतात. इथे काल रात्री तोरण बांधून घेतलं. तर गणेश पूजन आहे ना, तर पूर्ण चारी बाजूला असं तोरण लावायला लागणार आहे. बघा हे बघा, असं हे तोरण दिसतंय की नाही माहीत नाही, पण एक तुम्हाला सांगतो इथे तोरण लावत आहेत. तर आपण हे भांडी आहेत ना, फीडर, आपण ड्रिंकर पण घेऊन आलो आहे रत्नागिरीवरून. फीडर आहे ते आपण सेकंडमध्ये आणलेले आहेत. तर बघा असं तोरण लावतात हे. तर कोकणामध्ये कसं आहे की ज्यावेळी पूजा असते, सत्यनारायणची पूजा असते, गृहप्रवेश असतो किंवा गणेश पूजन असतं, त्यावेळी असं घराच्या भोवती किंवा जागेच्या भोवती असं तोरण लावलं जातं. सुटलं मस्त की रांगोळी काढते वंदना. तर इथून अशी काढली आहे, पूर्ण चारी बाजूने असं रांगोळी मारून घेणार आहे, म्हणजे रांगोळी काढून घेणार आहे. तर तुम्हाला दाखवतो नंतर की आपली शेड कशी बांधली होती. आणि तुम्हाला काही आयडिया पाहिजे असेल तर नक्कीच तुम्हाला मिळून जाईल, मी सांगेनच. नमस्कार, या. आंब्याच्या पानाचा हार बनवलेला आहे. आता मला सवय झाली आहे, पटकन मी हा जो हार आहे ना पटकन बनवला. आणि नंतर आता तात्यांनी हे गोंडे लावले आहेत छोटे छोटे मध्ये मध्ये, मस्त वाटत आहेत. आता हळूहळू गावातले मंडळी येत आहेत. होय, घेतो तुमची पण घेतो मुलाखत. तो सिस्टर का फोटो निकालो आते का काय मागताय तिकडनं? तो जातोय. थोड्या मिनटामध्ये ना गणेश पूजनची सुरुवात होणार आहे. पूजेची तयारी चालू झालेली आहे. पूर्व इथे आहे क्रॉसमध्ये आणि पश्चिम या साईडला क्रॉसमध्ये. हळूहळू आपल्या शेडला आहे ना एक शोभा यायला लागले. बरेच मंडळी येत आहेत, अजून मंडळी येणारच आहेत. गणपती बाप्पाची मूर्ती म्हणतो ना, तसं जो फेस असतो ना तो मस्त काढलेला आहे, ते पण तांदळाद्वारे. गणपती बाप्पाचा फोटो घ्यायचा आहे आणि आता शेडच्या भोवती 5 राऊंड मारणार, 5 प्रदक्षिणा घालणार. त्यांच्या पाठीमना, मामांच्या पाठीमना. इकडून घेते थांबा, पुढे घे घंटा लागेल ना. त्यांच्या पुढे राहा. असं हातात हे होतं जायचं त्यांच्या हातामध्ये नाही जमिनीवर करतात ना तुमच्या इथे की नाही करणार? घंटा लागेल ना.
वासंती तू पण काहीतरी घे. आरत नाही घे. इथून असं 5 वेळा गोल फिरायचं आणि इथे येऊन थांबायचं तू सर्व. 5 वेळ मोज हा तू. घंटी हरी घ्या. मामांचा घेवा. श्री गणेशाय नमः. पुष्पदंत उवाच ऐम्नः पारन्ते परमहदिशो यज्ञ सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्मैरः अथा वाच सर्वस्महतिपरिणामावधि गृणन् ममाप्ते स्वस्तोत्रे हरनिर्भवादः परिकरः योग पशुपतमतं वैष्णवमिति त्रिपुरहरविस्फूर्जितमदम् अमुष्वत्वत्सेवा समधिगतसारं भुजवनं कैलासे विद्वदति वसतौ विक्रमयतः सभ्यापातादेप्यरसदलिताङ्गुष्ठशिरसि प्रतिष्ठा त्वय्यासि प्रमुपचो मय्यति फलः यदृक्तिं सुत्राम्नो वरदभस्मोचैरविसदीम् अधश्चक्रे बाणः परिजनविषेयत्र भुवनः ततश्चित्रं तस्मिन् परिवसि परित्वच्चरणयोर् न कस्याप्यन्यत्यै भवति शिरसस्त्वय्यवनतिः अकाण्डब्रह्माण्डक्षयचकितदेवासुरकृपा विधेयस्यासीद्यस्त्रीनयन विशंसंवृतवतः सकलमाशः कण्ठे तव न कुरुते न श्रियमहो विकारोऽपि श्लाघ्यो भुवनभयभङ्गौ व्यसनिनः असिद्धार्थानैव क्वचिदपि सदेवासुरनरे निवर्तन्ते नित्यं जगितिजयनो यस्य विशिखाः सपश्यन्नीशत्वामितरसुरसाधारणमभूत् स्मरस्मर्तौ व्यात्मान हि वषट्पथ्यः परिभवः महीपादाघाताद् व्रजति सहसा संशयपदं पदं विष्णोर्भ्राम्यद्भुजपरिखरुगणग्रहगणं मुहुर्दौर्दौ संयात्यनिभृतजटाताडिततटा जगत्प्रक्षायै त्वन्नटशनुवामैव विभुता वियद्व्यापीतागणगणितफेनोदिभद्रिः प्रवाहो वारायः पृषतलपुरुष्णशिरसिते जगद्वीपाकारञ्जलजलयन्तेन कृतमे जनेनैवोन्मेयन् ऋतुमहिमदिव्यस्तव वपुः रथः क्षोणीयन्ता शतधृतरगेन्द्रो धनुर् प्रजानाकर्णाकप्रथममधिकं स्वान्दपितरं गतं रोहितभूतां रमैषमृष्ट्यस्य वपुषा धनुष्पाणेर्यातं दुसरं पाणी नाही ना आणलेलं. ते पाणी पुढे ये. लई चिकलन पाहिजे. ठेव इथे ते.
आरतीवाली कुठे या पुढे आरती पुढे दिसत आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. त्यांना पिंजर लाव फक्त लाल. हो तुम्ही तुमच्या कोण? काकी काकू. हां मग ठीक. त्यांना पण जरा हळद. इथे फोटो समोर आणि देवाची आरती करायची. चिकटत नाही का? तिचा आता आरती. चंद्रादित्य धरणे विद्युदग्निसैव चंद्रादित्य धरणे विद्युदग्निसैव च त्वमेव सर्वज्योतिमसि आर्तिक्यं प्रतिगृह्यताम्. तर घंटा वाजव. तुझ्या पिंजर लावायचं राहायचं ना. तुझ्या पिंजर लाव. ती बावरचा कधी केली असू दे. इथे काय आपण सगळे नवीनच आहोत. सगळ्यांना सांगितलं की अरे माझ्या गरबर नाही असू दे. आता केलं की हळू शिकत जाणार. आता शिकताय आता सुनाच पाठवून. चला 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 आता इथे यायचं. आपलं उजवं पाऊल आतमध्ये टाकायचं आणि घरामध्ये प्रवेश करायचा. श्री गणेशाय नमः. वरदमूर्ते श्रीमन् महागणाधिपतये नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. सगळीकडे फिरा काका. सगळीकडे फिरा. फिरा शेडमध्ये एक राऊंड मारा. सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो तुम्ही पण फिरा. इकडून जाऊ असं कॉर्नरवरून. सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. पुष्पदन्त उवाच महिम्नः पारन्त परमविदशो यद्य सदृशी सुचिरब्रह्मादीनामपि तदमदन्नाथ वैग्रहः अथामाच सर्वस्वमतिपरिणामामधिगृह्णन् माभ्यस्तोत्रे हरनिरपवादपरिकरः. आता तरी संबंधित तुला अक्षता घाला तिथे देवांना. आहेत तांदूळ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महागणपतये नमः. नमस्करोमि. नमस्कार करा. नमः. नारायणाय नमः. माधवाय नमः. 3 वेळा प्या. चौथ्यांदा कामनाथ सोडायचं. गोविंदाय नमः. परत 3 वेळा पाणी प्या. केशवाय नमः. नारायणाय नमः. माधवाय नमः. चौथ्यांदा कामनामध्ये सोडा. गोविंदाय नमः. विष्णवे नमः. मधुसूदनाय नमः. त्रिविक्रमाय नमः. वामनाय नमः. श्रीधराय नमः. ऋषिकेशाय नमः. पद्मनाभाय नमः. दामोदराय नमः. संकर्षणाय नमः. वासुदेवाय नमः. प्रद्युम्नाय नमः. निरुद्धाय नमः. पुरुषोत्तमाय नमः. नरसिंहाय नमः. अच्युताय नमः. जनार्दनाय नमः. उपेन्द्राय नमः.
वाददेवाय नमः ब्राह्मणदेवाय नमः तांबूलं समर्पयामि दक्षिणां समर्पयामि दुसऱ्या व्हिडिओवर वाणी सोडा नमस्देवताभ्यो नमः स्थानं ब्रह्मणे नमः तांबूलं समर्पयामि दक्षिणां समर्पयामि नमस्करोमि अक्षतांच्या व्हिडिओवरती नमो सुनंदाय नमः आतुरण्य सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः ब्राह्मणेभ्यो नमो नमः एकदावस्तु महागणपती नमः ध्यायामि अक्षतांच्या सुपारी ठेवले ना दुपारीवरती अशा अक्षता वाहायच्या असून दोघे भले महागणपती कांगम सपरिवारं कांगम शक्तिकम आवाहयामि 4 वेळा अक्षता घाला त्याच्यावरती महागणपती नमः आवाहयामि महागणपती नमः आवाहयामि महागणपती नमः आवाहयामि महागणपती नमः आवाहयामि नमस्करोमि 4 वेळा विघ्नेशं विघ्नहरतारं पारतरं गणपतिदेवं आवाहयाम्यहं महागणपतिमाध्यायामि नमस्करोमि महागणपति नमः आवाहनं आसनस्थाने अक्षतान् समर्पयामि महागणपतये नमः पूजा झालेली आहे आणि आता प्रसाद सर्वांना आता देणार. आपले हे सर्व मंडळी आले आहेत त्यासाठी मनापासून धन्यवाद. सगळे स्त्रिया मंडळी काम करतायत. वहिनी आहे काकी आहे. जेवणाचा कार्यक्रम करायचा होता पण कसं आहे की इथे लाईट आली नाही आणि पाणी पण आलं नाही आहे. तर त्यामुळे ना जेवणाचं नियोजन राहून गेलं म्हणून लाडू फरसाण हीच प्रसादी ठेवली आहे. भविष्यामध्ये अजून काही करता आलं तर नक्कीच त्यावेळी आपण आहे ना जेवणाचा कार्यक्रम ठेवणार. जो महाप्रसाद असतो ना तो. पाणी अजून आलं नाही ना त्यामुळे गडबड झाली. वाडीतले मंडळी आले होते त्याचबरोबर बाजूच्या गावातले मंडळी आले होते मित्रमंडळी पण आले होते. तर भारी वाटलं. आजचं आपलं गणेश पूजन झालेलं आहे आणि आता आपण पोल्ट्रीसाठी म्हणजे आपली जे गावठी कोंबडी आणायला आपण तयार झालो आहोत. तर बघूया जमलं तर आज आपण 1-2 कोंबडी आणून इथे सोडूया. आता हळूहळू सगळे मंडळी चाललेत आणि आता जे मंडळी येतील दिवसभरामध्ये तर पण बऱ्याच जणांना आमंत्रण दिलेलं आहे आपण की यायला म्हणून. आता चालली आता घरी. मामा चालले आहेत. कसं वाटलं तुला? मस्त केलं ना कार्यक्रम. कसा आला गणेश पूजन? मस्त लोक पण भरपूर होती ना. भरपूर आली ना. भाव्यानं आला आमचा खाली गेला तिकडे होय ना. हे त्याला बोलवतो. स्वागत आहे स्वागत आहे. खूप लांबून आलेले आहेत दिलीप भाऊ. मनापासून धन्यवाद. पिठवलीवरून आले आहेत म्हणजे खारेपाटणवरून 10 किलोमीटर अंतर आहे पिठवली गाव. आल्याबद्दल मनापासून धन्यवाद. यांचा व्हिडिओ आपण एक बनवला आहे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ. या बसा बसा बसा. गवती पातवरून यांनी मस्त नियोजन केलं आहे. ऑइल बनवलेला आहे. तो व्हिडिओ नक्कीच बघा. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो. आणि खूप लांबून आला आहे त्यासाठी मनापासून धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खूप आपल्याला छोटासा व्यवसाय निर्माण केला आहे. पहिलाच व्यवसाय आपला हे. नाही नको नको. हे माझे वडील. नमस्कार. स्ट्रक्चर कसं आहे? एकदम एकदम खूप छान आहे तुम्ही. आणि काहीतरी होत आहे काहीतरी घडत आहे हे महत्त्वाचं. ते पण आता गावाकडे वळून. गौरी ये ना. आज आपल्या जागेची पूजा होती म्हणजे गणेश पूजन होतं. तर जसं मगाशी म्हटलं की मनापासून धन्यवाद.
आता पण सांगतो धन्यवाद. कसं वाटलं तुम्हाला आपलं स्ट्रक्चर? नाही, खूपच जबरदस्त आणि खूप छान सुरुवात आहे तुमची. मला खरंच खूप अभिमान वाटतो जेव्हा एखादा कोकणी मुलगा काहीतरी उतरून करायचा प्रयत्न करतो. खूप छान, तुमचं खूप मनापासून अभिनंदन आणि कौतुक. खूपच छान तुम्ही सुरुवात केलेली आहे आणि अशीच पुढे तुम्ही अजून वाटचाल कराल, या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. धन्यवाद. मी सुरुवात 2024ला केलेली आहे, पण भाऊंनी सुरुवात 2020-21 पण बघायला गेलं तर 2012-13 पासून सुरुवात केलेली आहे भाऊंनी. कोकणमध्ये काहीतरी करायचं, कोकणच्या मुलांसाठी काहीतरी करायचं. तर आवर्जून तुम्हाला सांगतोय मंडळी, तिठवली गावामध्ये म्हणजे खारेपाटणवरून तिठवली 8 किलोमीटर आहे, तिथे भटवाडी आहे. एकदा तरी तुम्ही यांच्या युनिटला व्हिजिट करा. त्याचा पूर्ण ॲड्रेस देतो, कारण की त्यांनी गवती पातवर त्यांनी खूप चांगलं नियोजन केलं, ऑइल वगैरे बनवलं आहे. त्यासाठी मनापासून पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद बोलतो. का ते की आज कोकण जे आज मायग्रेट होत आहे, म्हणजे सगळीकडे जात आहे, ते थांबलं पाहिजे. आज भाऊ पण मुंबईचे, वहिनी पण मुंबईचे, मी मुंबईचा, पण आज आम्ही गावाकडे येऊन काहीतरी करतोय. आमच्याकडे बघून गावातले जी मुलं बाहेर जात आहेत ते थांबतील, कारण की आज आमचे पूर्वज म्हणजे वडील वगैरे गावावरून मुंबईला गेले, पण आम्ही उलट्या दिशेकडे आलो आहे. म्हणजे मुंबईकडून तेव्हा ते गेले तेव्हा ते काळाची गरज होती हो. आणि आता सुद्धा ही काळाची गरज आहे. हो. दोन्ही वेळेला त्यांनी केलं, त्यावेळेला ती तेव्हा गरजच होती. गावाला तेव्हा उत्पन्नाची साधनं नव्हती, म्हणून आपले आई वडील मुंबईला गेले, त्यांनी तयार केलं. पण आता त्यांनी आता तरी विश्व तयार केलंय. आता पुन्हा तुम्हाला हे ओपन अप करायचं आहे हो. आणि आपलं कोकण जगासमोर मांडायचं आहे. हो. ही जबाबदारी आपल्यावर आहे, या तरुणांवर आहे. हो. तर तुम्ही सगळ्या तरुणांनी याच्यावर विचार करणं खूप गरजेचं आहे. आपल्या कोकणामध्ये, मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की आपल्या कोकणामध्ये जर तुम्ही दगड जरी टाकलात तरी तोही उगवून येईल, एवढी या भूमीत ताकद आहे. हो. फक्त तुम्हाला तुमची क्रिएटिव्हिटी आणावी लागेल, पणाला लावावी लागेल आणि उतरून खरंच काम करा. आणि जसं सुनील सरांनी हे सुरू केलेलं आहे, खूपच भन्नाट आहे आणि त्यांना पुढे यश मिळत राहो, या आमच्या सदिच्छा. धन्यवाद. खरंच चांगलं वाटतंय की अभिमान वाटतोय की जन्माला मुंबईला आलो, पण शेवटी मातीमध्ये आलो. राईट, हां, ते बरं वाटतंय की आज वडिलांमुळे शक्य झालेलं आहे. फक्त एवढं की कळता आलं पाहिजे की आपल्याला काय करायचं आहे. बरोबर आहे. पोटाची जेव्हा चिमटी मारू, कारण की इथे काहीच मिळत नाही बरोबर ना. जवळ मॅकडोनल्ड आहे किंवा डोमिनोज पिझ्झा आहे, बरोबर. या गोष्टी कळायला आलं म्हणजे आलं की बाबा आपल्याला इथे गावच्या सारखं राहायचं आहे. बरोबर. हां, तर आपण जगू शकतो. राईट. सावरकरांचं एक वाक्य आहे, देहाकडून देवाकडे जाताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. बरोबर आहे. हे प्रत्येकाने समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि ते कृतीमध्ये आणणं खूप महत्त्वाचं आहे. हो. आणि त्याप्रमाणे सगळ्या कोकणी मुलांनी मोस्टली करावं अशी मनापासून इच्छा आहे. तर भाऊंच्या युनिटला नक्की व्हिजिट द्या. हो. डिस्प्लेला सगळे डिटेल देतो तुम्हाला. काही अडचण असेल तर भाऊंना कॉन्टॅक्ट करून जावा तुम्ही. पण आज अभिमान वाटतोय की आपल्या कोकणातली तरुण मुलं काहीतरी करतायत, राईट. अजून करायला पाहिजे. आज मी ह्या कुक्कुटपालनमध्ये उतरलो आहे. भाऊ चांगल्या म्हणजे ऑइल इंडस्ट्रीमध्ये उतरलेले आहेत, इसेन्शियल ऑइलमध्ये. असं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गेलं तर स्थानिक मुलांना, लोकांना रोजगार जशी मिळेल. आपल्या कोकणामध्ये बायोडायव्हर्सिटी आहे, वेगवेगळे पक्षी आहेत, झाडं आहेत, औषधी वनस्पती आहेत, त्याप्रमाणेच विविध पूर्ण हे माणसांमध्ये सुद्धा राहिलं पाहिजे, त्यांच्या व्यवसायांमध्ये राहिलं पाहिजे. आणि तसंच पूर्ण अनुषंगाने आपला कोकण विकसित व्हावा. जसं आपला आता ऑलरेडी फूड इंडस्ट्रीमध्ये आपण कोकण खूप छान प्रकारे पुढे चाललेला आहे. फूड इंडस्ट्री खूप प्रमाणे, कोकम असेल, आंबा असेल, फणस असेल, खूप छान प्रकारे दिग्गज लोक त्याच्यामध्ये काम करत आहेत. मग त्याचप्रमाणे अजूनही तुम्हाला एक्सप्लोअर करण्यासाठी खूप गोष्टी आहेत, तर ते करावं अशी खूप इच्छा. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद आल्याबद्दल. थँक्यू सर. आणि तुमचा व्यवसाय खूप मोठा झाला पाहिजे, कारण की तुमचं आज 1 युनिट आहे, तर नक्कीच 10 युनिट झाले पाहिजे येत्या काही वर्षामध्ये. नक्की सर. आणि त्यावेळी आम्हाला एक चांगला काय म्हणतात, आम्हाला व्हिडिओ बनवायला एक चांगला संधी द्या. नक्की नक्की. हा, तेव्हा पण आम्ही येऊ नक्कीच. हो. हा पराग आलाय. नमस्कार. सासरे बुवा आलेत, आमचे गावचे पोलीस पाटील आणि आपले हे मित्रमंडळी, पराग हॉटेल आणि आपला नितीन भाऊ. बरं आहे ना? अगदी मस्त. शुभेच्छा तुम्हाला. आलेले आहेत त्यासाठी मनापासून धन्यवाद. लवकर वाट बघत सकाळी लवकर याल म्हणून, पण ठीक आहे, काम पण महत्वाचं आहे. आता कसं बरोबर वाटतंय ना? हो नितीन भाऊ,
आले तर तेव्हा हे बाहेरचं नव्हतं, बाहेरचं नव्हतं, ती शेड नव्हती बाहेर. शेड नव्हती बाहेरचं, हा. ते ग्राह्य धरलं नव्हतं. पण आता आम्ही अचानक बरं केलं ते वाढवलं, बरं केलं ना, बरं केलं. मस्त ना. ते सगळं अचानक सगळं आतमध्ये आलं असतं सगळं, होय ना, पाऊस वगैरे आणि प्रॉपर तयारी झाली म्हणजे आतमध्ये प्रॉपर झालं ना. तयारी पूर्ण अगदी मस्त. आमचे गावचे पोलीस पाटील यांना विचारतो कसं झालंय काम, छान. चांगलं झालंय ना. अगोदरच बोललो होतो पण त्याहीपेक्षा चांगलं केलं. आतापर्यंत आपण शेडबद्दल व्हिडिओ दाखवत होतो, तर त्यावेळी काम चालू होतं. पण आता गणेश पूजन असल्यामुळे बरेच मंडळी जोडले गेले, त्याचबरोबर ते आपल्या शेडमध्ये पण आलेत. आता 4 चांद लागल्यासारखं आहे की आपण जे काम करत होतो आणि त्याच्या कामाची पोचपावती आपल्याला मिळाली आहे. गावातले मंडळी येऊन गेले, बाजूचे मित्रमंडळी येऊन गेले आणि हे आपले राजापूर तालुक्यातले मित्रमंडळी आहेत. सोलगाववरून आले आहेत, आडिवरेमधून आले आहेत, राजापूरवरून आलेले आहेत. तर ह्याला तर तुम्ही ओळखतात, याचं प्रयाग हॉटेल आहे. तर शिक्षक आहे आणि तुम्हाला सांगतो की राजापूरमध्ये आलात, कोकणात आलात तर याच्या हॉटेलला नक्की व्हिजिट आहे. आता त्यांनी नवीन क्रिएटिव्हिटी केली आहे, त्याचा एक व्हिडिओ आपण बनवणार आहोत लवकरच. भारी केलं आहे, त्याला पण एक बिग थम्सअप. हा एक पराग आहे, पराग आडिवरेकर. आता खारघरला असतो, आम्ही दोघं एकाच ठिकाणी आता भेटतो हां. तर आपण कॉलेज करतोय, पण ह्याला पण बिग थम्सअप. ह्याचा पण यूट्यूब चॅनल आहे, ह्याला पण सबस्क्राईब करा. आणि आपला हा बघा शेळी पालनाचा व्यवसाय करतो हा ओंकार, ह्याचा पण व्हिडिओ आपण बनवला आहे. आपण लेंडीखत याच्याकडून घेतलेला आहे. तर लेंडीखत आपल्या ह्या बागेमध्ये पण वापर केलेला आहे आपण. तू ज्या ठिकाणी आता आला आहेस तर त्या बागेमध्ये आपण लेंडीखत, आणि तिथे पण प्लस आहेत लेंडी, अजून 3-4 बॅग आहेत. तर आपला हा महाकोकण. नमस्कार. तुझं नाव सांग. जगन्नाथ गुरव, महाकोकण. याला जगू म्हणतात. हां, त्याचा मुलगा खूप सपोर्ट करतो. शेवटी म्हणतात ना, वडिलांचा सपोर्ट असतो मुलाला आणि मुलाला पण बापाचा सपोर्ट असतो वडिलांचा. ते एकदम भारी आहे. हां, त्यांचा पण सपोर्ट असतो. हा त्यांचं तर आहेच रे, पण शेवटी काय ह्या वयात एकमेकांना सपोर्ट असणं ते एकदम सोशल मीडियावर काम करणं ते वेगळी लेवल आहे. नाहीतर वडील म्हणतो आहे तू अभ्यास कर रे, पण तू अभ्यास करून प्लस सोशल मीडिया पण तू त्याला शिकवतोयस. त्याला मी थांबवत नाही. हो त्याला आवड आहे ना, तू आवड तुझी जोपास, हो. एवढंच माझं म्हणणं आहे. आणि अभ्यासाकडे पण लक्ष दे. आपण मस्त काम करतोय राजापूर तालुक्यामध्ये. राजापूर तालुक्यातले बरेच व्हिडिओ बनवतो हा, म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज असतात. त्याचबरोबर आहे ना, राजापूर तालुक्यात जे कार्यक्रम होतात म्हणजे लाईव्हमध्ये, तर सगळे लाईव्हमध्ये हा शूट करतो महाकोकण. त्याच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भारी म्हणजे मेहनती मुलगा आहे. आणि आता मला वाटतं 10-12 हजारच्या वरती जे सबस्क्रायबर झालेले आहेत. 18,000 झाले, मस्त झालेले आहेत. आणि पावसाची अपडेट भारी देतो. हां, मग मानलं पाहिजे, कारण की एवढं पाणी असतं तरी सुद्धा तो जाऊन अपडेट देतो त्यासाठी. तर कसं वाटलं आपलं हे? खूप छान वाटलं खरंच. शेड कशी वाटली? आणि तुमच्या कार्याला खरंच सलाम आहे. तुम्ही सर्व सांभाळून सर्व हे कार्य करताय. तसंच आपलं यूट्यूब चॅनल सुद्धा तेवढंच गतीने पुढे घेऊन जात आहे. तुम्ही ग्रो करताय. आणि ह्याला जसं तुला जसं ह्याला कसं वडिलांचा साथ आहे, तसंच मलाही वडिलांचा साथ आहे, त्यामुळे हे सगळं शक्य झालं आहे. ओंकार कसं वाटलं? भविष्यामध्ये तुला अशी शेड बांधायची आहे शेळीसाठी नक्कीच. हां, आणि त्यावेळी तुझ्याकडे शेळी कमी 100-200 पाहिजे. हां, बरोबर आहे ना? आज यूट्यूबच्या माध्यमातून आपण हे प्रेम कमवलं आहे आणि पिढीनपिढी आपल्याला हेच करायचं आहे, प्रेम कमवायचं आहे. तर मनापासून धन्यवाद. भावाने आपल्याला गिफ्ट आणलं आहे. छोटीशी गिफ्ट आहे. छोटं नाही रे, भले छोटं का नव्हतं, पण ते खूप लाख मुलाचं काम आहे. ते म्हणजे लाख मुलाचं गिफ्ट आहे ते. बाबांना दे, बाबांना पप्पांनाच दे. आणि ते खरं या गिफ्टचं ते खरं मालक आहेत. लक्षात आला विषय. अशी धन्यवाद बाबा. मला वाटतं महाराजांची मूर्ती आहे. हां, मला असं वाटलं तरी ज्यावेळी तू बोललास ना त्यावेळी सांग, कारण की नेहमी माझं शेवटचं वाक्य असतं महाराजांचं, जय शिवराय म्हणून. त्यावेळी समजलं हां, तुझी सुरुवात असते. मला वाटलं तरी. धन्यवाद बाबा. तर एक मंडळी तुला सांगतोय की परागच्या चॅनलला सबस्क्राईब करा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो. तर हा कोणाला प्रमोशन करत नाही आहे, पण एक तुम्हाला सांगतो की तरुण मुलांना पुढे आणायचं माझं काम पहिल्यापासून आहे. त्याचबरोबर जे व्यक्ती गावाकडे काहीतरी करतायत, त्याचबरोबर व्यवसाय करतात, त्यांना मोठं करायचं आवड आहे आपल्याला. मी मनापासून एक बोलू शकतो गोष्ट ती म्हणजे की जो काही पाठिंबा असतो ना, मोठा भाऊ म्हणा किंवा मोठा व्यक्ती म्हणून जो एक सपोर्ट मिळाला दादाकडचा, कारण की मला ना बोलण्याची खूप भीती वाटते. आत्तासुद्धा मी इथे जेव्हा आलो दादाच्या या शेडमध्ये, तेव्हा मला पहिली भीती वाटत होती, पण जेव्हा दादाचे शब्द कानावर पडत होते त्यानंतर मला एक असं एक पॉझिटिव्ह फिलिंग आली की बोललं पाहिजे. तसं सुरुवात केली. जसं तो हा बोलतोय ना, तसं आपला राजापुरी संदेश
त्याला पण बोललो अरे तू भारी बोलतो. म्हणजे ज्यावेळी आपण बोलतो ना तू मस्त बोलतोय तर समोरच्याला पण वाटतं अरे मी चांगलं बोलू शकतो. मग काय म्हणतात आतला जो आत्मविश्वास असतो ना तो वाढला पाहिजे. बघा मी बोलताना चुकतो पण शब्दकोश थोडं माइंडमध्ये असतात आणि ठेवावं लागतात आणि त्यावेळी तुमची स्किल वाढत जाते. आणि जेवढं तुम्ही बोलाल तेवढं तुम्ही हळूहळू वरती येणार. आणि पुन्हा एकदा नवीन व्यवसायासाठी खूप धन्यवाद. आणि यायचं हे आपलं घरचंच आहे. नक्कीच श्रावण संपला की नक्कीच नक्की आहे. सध्या श्रावण चालू आहे. हो आणि कोकणामध्ये खूप संधी आहेत व्यवसाय करायची. जसं मी कुक्कुटपालन करतोय म्हणजे आता सुरुवात केलेली आहे आणि किती सांगते 20-30 कोंबड्या आणल्यात गावागावातून घेतल्यात. म्हणजे कसं 300 रुपये 350 रुपयाला मी घेतल्यात. त्यामध्ये काय झालं की गावातल्या लोकांना पण एक अमाऊंट भेटली, रोजगार उपलब्ध झाला आणि मला एक कोंबडी मिळाली. आणि त्याच्यातून मी आता पिल्लं आणि ते वाढवत जाणार आहे. एक चेन क्रिएट झाली. चेन क्रिएट झाली आणि त्यांना पण आता वाटतं अरे 300 रुपये मला भेटले 350 रुपये भेटले म्हणजे आता आपण याच्यातून चांगलं अर्निंग करू शकतो. एक आत्मविश्वास वाढत जातो अरे आपण करू शकतो. त्यांना सुद्धा कुठे फार लांब जायची गरज लांब नाही. जायची घरातल्या घरात ओळखीचा आणि विश्वासू माणूस आहे तेच मेन महत्त्वाचं आहे. आपले मित्रमंडळी चालले आहेत. तर पराग आल्याबद्दल धन्यवाद. मम्मी आल्याबद्दल धन्यवाद. तर आता आपण आपला परिसर दाखवूया आपल्या मंडळींना. चल समोरून जा पोचल्यावर मेसेज कर. चल तर आपला परिसर आता तुम्हाला दाखवतो मंडळी. तर इथून आपण ग्रीन नेट लावलं आहे, वरती जाळी पण लावली आहे. चल पराग. हां माझं त्या डोंगराच्या इथे घर. हो टॉवरच्या पुढे. बाय चल. तर हे बघा असं ग्रीन नेट लावलं आहे. तर जाळी जी आहे ना ती आपली 2 लेअरमध्ये झाली आहे, खाली वेगळी वरती वेगळी असं आपण लावलेली आहे. बांबू लावले आहेत, खाली पण बांबू लावले आहेत. इथून परिसर एकदम मस्त वाटतो आहे. हे बघा कमेंटमध्ये सांगा मंडळी की परिसर कसा वाटतो आहे. आणि आपलं हे विश्व उभं झालेलं आहे. तर आता या विश्वातून आपल्याला भरपूर काही करायचं आहे, शिकायला मिळणार आहे. ही झाडं आपण अशीच ठेवलेली आहे. फक्त इकडचा जो भाग होता इकडची फांदी कट केली आहे जेणेकरून कसं आहे ही इथे पडू नये म्हणून, आपल्यामुळे कोणाचं नुकसान नको व्हायला म्हणून आपण इकडचं कट केलेलं आहे फक्त बस. बाकी अदरवाईज सगळं ओपन ठेवलं आहे. आता बरंच कष्ट करावं लागणार, म्हणजे खूप कष्ट करावे लागणार आहेत आपल्याला या जागेमध्ये. त्यानंतर आपल्याला फळ मिळणार आहे. पण वडिलांची खूप मेहनत आहे. कारण की 2 दिवस मी शूटला गेलो होतो त्यावेळी वडिलांनी आणि देवाने, आपल्या वाडीतलाच आहे देवा, तर त्या दोघांनी म्हणजे वडिलांनी देवाने मस्त काम केलं आहे. आता आपण शेड दाखवूया तिकडे. चिरे आपल्याला इथे लावायचं आहे, असं भोवती लावायचं आहे फणसाच्या भोवती. मस्त की आलो म्हणजे कोण मंडळी आले इथे तर इथे त्यांना बसायला होईल. इथे जाळी लावली. आता आपल्याला बाहेर जाळी लावायची आहे जेणेकरून आपल्याला इथे राहता येईल. आणि इथे बघा ही जाळी बघा कशी लावली आहे, मस्त लावलेली आहे. पाठीमागच्या बाजूला आपण ब्लू नेट लावला आहे, म्हणजे ताडपत्री असते ना ती लावली आहे तिकडे. इथे एक फणस आहे, इथे आपल्याला पॅक करायचं आहे. या साईडला इथे पॅक करायचं आहे जेणेकरून कोंबडे इथे जाऊ नये म्हणून. हे बघा इथे एक मस्त झालेलं आहे. तर कमेंटमध्ये सांगा की आपली ही जागा कशी वाटली. आणि ज्या मंडळींना आहे ना कोंबडी व्यवसाय करायचा असेल तर द्वित फार्म यूट्यूब चॅनल आहे, तिथे तुम्ही जाऊ शकता. उमेश पाटील आहे, तर त्यांच्या इथे तुम्ही ट्रेनिंग वगैरे घेऊ शकता. आपण त्यांच्याकडे ट्रेनिंग घेतली होती 2 वेळा जाऊन. तर त्यातून आपण कुक्कुटपालनमध्ये आलेलो आहोत, म्हणजे प्युअर गावठी कोंबडी पालन करणार आहोत. भारी वाटतं आहे, मेहनत आहे. आता उद्यापासून आपली खरी मेहनत चालू होणार आहे. आपल्याला काम पण बघायचं आहे, त्याचबरोबर कोंबडी पालन पण करायचं आहे, यूट्यूब पण करायचं आहे. सगळ्या गोष्टी आता इथे मॅनेज करायचं आहे आता इथे. हो भारी वाटतं आहे की पाहिलेलं जे स्वप्न होतं वडिलांनी ते आता पूर्ण झालेलं आहे. फक्त आता आम्हाला ते सांभाळायचं आहे. हे पण आलेत, काका आलेत. नमस्कार. नमस्कार नमस्कार. कसं वाटलं आपलं हे छोटंसं शेड? खूप छान, मस्त बांधलं आहे. माझ्या कुटुंबाकडून तुमचा जो व्यवसाय आहे त्याला हार्दिक शुभेच्छा, भरभराटी लावो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना. तर मंडळी आज दिनांक आहे 4 सप्टेंबर. तर
काका काल आले होते, त्यांना वाटलं की काल पूजा आहे, तर काल पण आले आणि आज पण आले. काल सहपरिवार कुटुंब आले होते आणि आज एकटे आलेले आहेत. पण तरीसुद्धा यांना मनापासून धन्यवाद बोलतो की काल जे आलेत त्यांना वाटलं की काल पूजा आहे म्हणून. हो हो धन्यवाद. थँक्यू. पण हे कसं केलं आहे नाही खूप छान, शेठ? खूप छान. तुम्हाला जे मी सांगितलं होतं तर त्यापेक्षा भारी आहे. हो हो काम छान झालं आणि खूप छान म्हणजे. आणि आता ह्याला म्हणजे कसं ह्या कामाचं नॉलेज मिळत चाललं आहे, ज्ञान मिळत चाललं आहे. कुठले कारीगर कुठल्या कामासाठी आणायचे, किती कारीगर आणायचे, हे सगळं ते बघतो. आणि हे सगळं- व्यवसायात एकदा पडल्याशिवाय कुठली आपण बघा पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही. तेव्हा जिद्द सोडू नका. आणि हे आणि तुम्ही मेहनती आहात. मी आता बघतोय 2 वर्ष तुमच्याकडे, तुम्ही IT मध्ये असून सुद्धा, मुंबईचे असून सुद्धा इथे जे काही प्रयत्न करताना खरं आदर्श आहे. म्हणजे गावातल्या तरुणांनी तुमचा आदर्श घ्यायला पाहिजे. म्हणजे अशी खरंच मी बघतोय तुमची जी पळापळ जी बघतोय ना, मेहनत बघतोय ना, खरंच म्हणजे असं स्तुती करतो असं म्हणून नाही सांगतो तुम्ही याच्यावरती व्हिडिओ शूटिंग घेताय म्हणून. मग खरंच आहे की आदर्श घेतला पाहिजे गावातल्या लोकांनी. ते आज आपलं काय होतं, शिक्षण घेतात, मुंबईच्या ठिकाणी जातात, पण नोकऱ्या कुठे आहेत, मिळालं तर त्यांना पगार किती मिळतो, 15 ते 20,000 जास्तीत जास्त, आणि खर्च होतो तेवढाच. मग त्यापेक्षा गावी राहून जर आपण जर काय उद्योगधंदा केला तर खूप फायदेशीर आहे. आपलं गावचंही टिकू शकतात, वडिलोपार्जित आहे जागा वगैरे ते, आणि आपलंही गावाची प्रगती होऊ शकते. 4 लोक आदर्शही घेऊ शकतात त्याच्यापासून. आता हे स्वतः गावाकडे वळलेले आहेत, कारण की आता कसं आहे की रिटायरमेंट झाली. हो पण आता त्यावेळी तर ते मुंबईला गेले होते किंवा पुण्याला गेले होतो. हो तर मग तिथून आता ते झाले तिथे. आता मला वाटतं किती वर्ष झालं असतं तुम्ही इथे? 1-2 वर्ष झाली मी. 2 वर्ष झाले गावी. पण आता गावी करण्यासारखं भरपूर आहे. हो खूप करण्यासारखं आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला समजलं की आता गावाकडे चांगलं उत्पन्नाची बाबी निर्माण होऊ शकते. निर्माण होऊ शकते. आणि मला इंटरेस्ट आहे इथे गावामध्ये. म्हणजे कोकणमध्ये एक मिनी काश्मीर म्हणून आहे. इथे आले की मला खरं म्हणजे टीव्हीची पण आठवण होत नाही आमच्या दोघांनाही, मिसेसलाही मलाही. एवढा आनंद वाटतो ना, शांत. संध्याकाळचे 6 वाजून गेलेत आणि थोड्या मिनटामध्ये आपण उत्तर पूजा करणार आहेत. बरेच मंडळी येत आहेत आणि खूप मंडळीने आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे की व्यवसाय मोठा कर आणि त्याचबरोबर स्थानिकांना पण रोजगार मिळून दे. तर माझा प्रयत्न आहे आणि प्रयत्न करत राहणारच आहे. आणि तरुण मुलांनी गावाकडे वळावं आणि व्यवसाय पण करावा. जसं मी आता सुरुवात केली आहे नवीन व्यवसायाची, तर तसं तुम्ही पण प्रयत्न करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे, म्हणजे गणेश पूजन आज आपण केलेलं आहे, तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आहे तर कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा. वडिलांची साथ, परिवारची साथ, त्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे. म्हणून सांगत आलेलो आहे की प्रयत्न करत राहा, जेणेकरून तुम्हाला तुमचं प्रयत्न करता ते घरच्यांना पण कळलं पाहिजे, परिवाराला कळलं पाहिजे. तर हळूहळू आपले घरचे मंडळी पण सपोर्ट करतील. मुंबईला जाऊन 10,000ची नोकरी करण्यापेक्षा गावाकडे येऊन काहीतरी छोटा व्यवसाय केला तर बरं होईल.